न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांच्या अनुग्रहाने समाजाला योग्य दिशा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ येथे आयोजित ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। यावेळी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांच्या अनुग्रहामुळे लाखो लोकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली आहे। 9 वर्ष मौनव्रत धारण करून केलेला त्यांचा आध्यात्मिक साधनेचा प्रवास अनोखा असल्याचे त्यांनी नमूद केले। देशात शांतीची स्थापना आणि संस्कृती धर्म प्रसाराचे कार्य संतांच्या आशीर्वादामुळे शक्य होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले। एक अतिशय भव्य स्वरूप हे शांतिगिरी महाराजांनी या ठिकाणी दिलं। आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांचं जीवन हे त्यांनी बदललं आणि त्यांच्या 9 वर्षाच्या मौन काळामध्ये देखील आपल्याला माहिती आहे संतांचं मौनच जास्ती बोलत असतं, ते जास्त आपल्याला आशीर्वाद देत असतं। त्या काळातही लाखो लाखो लोक हे त्यांच्याकडनं अनुग्रहित झाले आणि त्यांचं जीवन बदललेलं आपण या ठिकाणी पाहिलं। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्याने आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, आपल्या परंपरांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आताही हा जो काही सोहळा आहे हा एक प्रकारे शांती स्थापित करण्याकरता करण्यात आलेला सोहळा आहे की ज्यातनं आपला भारत देश हा पुढे गेला पाहिजे, त्याच्यामध्ये शांततेने आणली पाहिजे। भारत देशाचं नेतृत्व करणारे आपले मोदी जे आहेत त्यांना ते नेतृत्व करणे। या भव्य सोहळ्यात आश्रमीय संत आमदार प्रशांत बंब तसेच सुदर्शन न्यूजचे चेअरमन सुरेश चव्हाणके उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 751 कुंडात्मक यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिवमूर्तीचे पूजन व उद्घाटन करण्यात आले। स्थळी आगमन होताच मुख्यमंत्र्यांनी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला तसेच संत महंतांवर पुष्पवृष्टी करून सन्मान व्यक्त केला। आश्रमाच्या वतीने संत नागेश्वरानंद महाराज आणि संत अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पस्वागत केले। अमर आढाव, न्यूज इंडिया मराठी, छत्रपती संभाजीनगर।